कांतारा भाग 2 हा चित्रपट खूप चालतोय, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि ह्याच चित्रपटाचे मुख्य कलाकार ऋषभ शेट्टी यांनी दशावतार चित्रपटाचं कौतुक केलेलं आहे. त्याबद्दल आपण बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. आणि दशावतार चित्रपटाचं 29 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सुद्धा जाणून घेणार. तर व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आणि इंटरेस्टिंग होणार, त्यामुळे पूर्ण पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. पुन्हा एकदा सांगेन की खूप कमी मराठी चॅनल जिथे मराठी चित्रपटांचं कलेक्शन सांगितलं जातं, त्यापैकी एक आपलं चॅनल आहे. त्यामुळे व्हिडिओ जर का आवडले तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर जसं मी म्हटलं की कांतारा 2 ह्या चित्रपटाचे जे मुख्य कलाकार आहेत ऋषभ शेट्टी यांनी दशावतार एका मराठी चित्रपटाचं म्हणजे दशावतार चित्रपटाचं कौतुक केलेलं आहे. खूप मोठी गोष्ट आहे. ते असे म्हणाले की एखादा चित्रपट जर का आपली संस्कृती दाखवत असेल किंवा निसर्गावर भाष्य करत असेल तर तो चित्रपट पाहायलाच हवा. आणि त्या चित्रपटाचं खूप कौतुक केलं त्यांनी असंही म्हटलं की एखादा चित्रपट खूप काही निसर्गाबद्दल सांगत असेल आणि अवेअर करत असेल आपला, तर तो चित्रपट खूप चांगला आहे समाजाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. आणि त्यांनी असंही म्हटलं की तो चित्रपट मी पाहिला नाहीये पण खूप चर्चा सुद्धा ऐकलेली आहे दशावतार चित्रपटाची आणि लवकरच जाऊन तो चित्रपट पाहणार आहे. तर हे खूप छान चित्र आहे की म्हणजे आतापर्यंत तो महाराष्ट्रापर्यंत होता चित्रपट दशावतार, पण आता पुढे साऊथ मध्ये वगैरे त्याची चर्चा होते. ते खूप छान चित्र आहे मराठी चित्रपटांसाठी. आणि आता आपण वळूयात की दशावतार चित्रपटाचं 29 दिवसांनंतर किती कलेक्शन झालेलं आहे. तर दशावतार चित्रपटाने 29 दिवसानंतर जे नेट कलेक्शन केलंय तर ते आहे 23,28,00,000 एवढं. तर हे होतं कलेक्शन दशावतार चित्रपटाचं. त्यानंतर कोविड नंतर जे चित्रपट आले त्यापैकी वेड, बाई पण भारी देवा ह्या चित्रपटांनी खूप मोठी कमाई केली होती. त्यानंतर नाच ग घुमा जो चित्रपट आला होता त्यांनी समथिंग 23 कोटीच्या आसपास कमाई केली होती. आणि आता दशावतार चित्रपटाने त्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडलेला आहे. आणि धर्मवीर ह्या चित्रपटाने सुद्धा 24 कोटी एवढी कमाई केली होती. तर त्यात जो 24 कोटीचा जो नेट कलेक्शनचा रेकॉर्ड आहे तो सुद्धा तुटला जाणार आहे लवकरच दशावतार चित्रपटाकडनं, असं कुठेतरी चित्र आहे. तर पुढे जाऊन हा चित्रपट अजून कमावतो का, म्हणजे 30 कोटीपर्यंत पोहोचतो का, हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे पुढचे दशावतार चित्रपटाचे सुद्धा कलेक्शन्स इंटरेस्टिंग असणार आहे. शनिवार आणि रविवार, आज शनिवार आणि रविवार, त्यामुळे हे आजचे कलेक्शन कुठेतरी समथिंग 20-20 लाख जरी गेले तरी ते 40 लाख जर की झाले तर मग अजून जवळ जाऊ 30 कोटीच्या. त्यामुळे ते खूप इंटरेस्टिंग असणार आहे दृश्य. तर हे होतं दशावतार चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.